आदित्य ठाकरे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेल्याची माहिती समोर येते। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। आदित्य ठाकरे आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले। आज विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे यांनी पण सवाल उपस्थित केले होते। फडणवीस यांनी सदनात वेगवेगळे विषय मांडत असतो आणि मांडत राहू। तसेच आमचे खासदार देखील त्यांच्या संसद भवनात वेगवेगळे विषय मांडत असतात। या देशभरात आपण आपल्या माध्यमातून म्हणजे मीडियाच्या माध्यमातून अनेक विषयांवर चर्चा करत असतो, वेगवेगळ्या भूमिका मांडतो। मतभिन्नता असू शकते, विचार वेगवेगळे असू शकतात, पण कधी ह्या टोकापर्यंत राजकारण पोहोचलं नव्हतं जे आज कदाचित दुर्दैवाने पोहोचलेलं आहे। आज सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की संजय राऊत साहेबांची घराची रेकी झाली। तिथे स्वतः सुनील राऊतजी असतील किंवा संजय राऊत साहेब असतील, एक आमदार आहेत, एक खासदार आहेत, त्यांच्या घराची रेकी होणं, काही दोन बाईकवर एक बाईकवर दोन लोक आले होते, मास्क वगैरे घालून होते, ती नंबर प्लेट अजूनही सापडते, ती अजूनही ब्लर दिसते। आणि तसंच माझ्या माहितीप्रमाणे दिल्लीच्या घराची देखील रेकी झालेली आहे। गेल्या 6-7 महिन्यात ज्या घडामोडी आपल्या राज्यात झाल्या आहेत, क्राईम म्हणजे कायदा सुव्यवस्था, जी परिस्थिती आपण आपल्या राज्यात पाहत आहोत, कुठेही काही घटना घडू नये म्हणून आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची आम्ही भेट घेतली आणि त्यांना एवढीच विनंती केलेली आहे की लवकरात लवकर हे जे कोणी असतील त्यांचं ट्रॅकिंग व्हावं, पकडावं त्यांना आणि त्यांची चौकशी व्हावी की काय नक्की चालू होतं। मला वाटतं CCTV सोबत काही आपलेच प्रेसचे लोक जे सकाळी राऊत साहेबांच्या घरी असतात त्यांनी देखील या लोकांना पाहिलेलं आहे। हीच आशा आहे की लवकरात लवकर हे लोक पकडले जातील आणि नक्की याच्या मागे काय डोके आहे, काय नक्की गोष्टी लपलेल्या आहेत त्या लोकांसमोर याव्यात। तोपर्यंत आणि पुढे देखील राऊत साहेबांच्या संरक्षणात ठराविक वाढ व्हावी, घराचा तिथे बंदोबस्त व्हावा, ही विनंती आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे केली। राऊत यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर पहिलं त्यांना फोनवरून धमक्या येत होत्या, आता थेट त्यांच्या बंगल्याची रेकी केली जाते। बघा काय असतं की सुरक्षा देणं घेणं काढणं हे सगळे काही वेळा राजकीय निर्णय पण होत असतात। गेल्या 2.5 वर्षात काही सुडाचं राजकारण झालं, ज्यांना नको त्यांना सिक्युरिटी दिली गेली, ज्यांची गरज आहे त्यांची काढली गेली, पण मला त्याच्यात जायचं नाहीये। काल जे आपण पाहिलं मुख्यमंत्री महोदयांच्या रिप्लायमध्ये होतं की सुडाचं राजकारण करणार नाहीत, राज्याला एकत्र घेऊन पुढे चालणार, भले ते विरोधी बाकर असून किंवा त्यांच्यासोबत असतील। आणि आज देखील त्यांनी जे बीडवर उत्तर दिलेलं आहे की कुठेही कायदा सुव्यवस्था मोडलेलं त्यांना चालणार नाही, ह्याची सुरुवात मला इथपासून होते। आणि मला वाटतं मी त्यांचं आता जे त्यांना विनंती केलेली आहे की राऊत साहेब कुठच्याही बाजूचे असतील, कुठच्याही विचारधारेचे असतील, कुठचीही मतं मांडत असतील, पण ज्याला गरज आहे त्याला सुरक्षा देणं गरजेची। आता ते बिलकुल नाही, आपल्याला माहिती आहे की आम्ही जाऊन एवढीच विनंती केली होती की संजय राऊत साहेबांच्या जीवाला जो धोका आता वाटत आहे त्याच्यावर कुठेतरी उपाययोजना व्हाव्यात। विरोधी पक्ष नेत्याचा निर्णय जो आहे तो आमच्या पक्षाच्या अंतर्गत आहे, तो आम्ही सगळे आमदार म्हणून घेणार आहोत। फडणवीस साहेब जे तुम्ही आता भेटी मोजत चाललेले आहेत, मुख्यमंत्री आहेत, पुढच्या 5 वर्षात अनेकदा भेटी होतील अशी आशा आहे। मुख्यमंत्री वारंवार बोलतात सुसंस्कृत राजकारण। यावेळी माध्यमांशी बोलत होते। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। संजय राऊतांच्या घराची आज रेकी करण्यात आली, त्यामुळे संजय राऊत यांची सुरक्षा वाढवावी अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे। आदित्य ठाकरे यांनी आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। आजच संजय राऊतांच्या घराची रेकी झाली, त्यामुळे त्यांची सुरक्षितता वाढवावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांकडे केली आहे।